हॅलो, कसे आहात सगळे? आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेतच असाल. तर इथे ना मी तुमच्यासोबत हा एक कुर्ता सेट शेअर करणार आहे, जो की मी मिशोवरून ऑर्डर केला होता आणि तुमच्यासमोरच मी याला ओपन करते. आणि बऱ्याच जणांनी मला विचारलंसुद्धा होतं, की हा कुर्ता सेट तू कुठून घेतलास? तर मी हा मिशोवरून ऑर्डर केला होता. याची क्वालिटी खरंच खूप छान आहे आणि मटेरियलसुद्धा खूप सॉफ्ट आहे. खाली एम्ब्रॉयडरी वर्क दिलेलं आहे, त्यामुळे खूप एलिगंट वाटतो हा ड्रेस वेअर केल्यानंतर. इथे एका साईडला मी वेअर करूनसुद्धा दाखवेल, जेणेकरून पूर्ण लुक तुमच्या लक्षात येईल की वेअर केल्यानंतर हा ड्रेस कसा दिसणार आहे. ड्रेसचं कलर कॉम्बिनेशन आणि ड्रेसचं जो मटेरियल आहे ना, ते खूप सुंदर मला रिसीव झालं होतं आणि तुम्हीसुद्धा याला घेऊ शकता. जर तुम्हाला घ्यायचं असेल तर मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. खूप अफोर्डेबल प्राईसमध्ये मला हा रिसीव झाला होता आणि क्वालिटी टॉप नॉच आहे, त्यामुळे तुम्ही न विचार करता याला नक्की ऑर्डर करू शकता. खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी परचेस लिंक ॲड केलेली आहे, तिथे क्लिक करून तुम्ही हा ड्रेस बाय करू शकता. चला, इथे मी शेवभाजी बनवते. तर याच्यामध्ये पहिले तेल वगैरे टाकून घेतलं, जिरे, मोहरी आणि आपले रोजचे जे मसाले असतात, मिरची पावडर, गरम मसाला आणि चवीपुरतं मीठ टाकून त्याच्यामध्ये छान असं मिक्स करून घेतलं. वाटण मी पहिलेच बनवून ठेवलं होतं, त्यामुळे ते वाटणसुद्धा याच्यामध्ये टाकून घेतलं आणि तेल सुटेपर्यंत छान असं हे फ्राय करून घ्यायचं. तर इथं काय झालेलं ना, मी शेवभाजी बनवत होते आणि माझ्याकडे शेव नव्हती घरामध्ये, तर मग मी पटकन अशी इन्स्टंट शेव बनायचं ठरवलं. म्हणजे की मी दरवेळेस म्हणजे बनवते कधीतरी शेव वगैरे नसेल तर. कोथिंबीर मी याच वेळेस टाकते, जेणेकरून जो कोथिंबीरचा फ्लेवर आहे ना, तो याच्यामध्ये भाजीमध्ये छान उतरतो आणि टेस्टलासुद्धा भाजी छान लागते. जेवढं हवं तेवढं पाणी याच्यामध्ये ॲड करायचं आणि उकळी आल्यानंतर याच्यामध्ये शेव टाकू शकतो आपण. पण आता इथं माझ्याकडे शेव नव्हती, त्यामुळे मी एका साईडला बेसन पीठ, त्याच्यामध्ये थोडंसं तिखट, मीठ आणि हळद टाकून मिक्स बॅटर बनवून घेतलं आहे आणि ते एका साईडला उकळी आल्यानंतर ना मी याची शेव इन्स्टंट अशी याच्यामध्ये बनवून टाकणार आहे. तर अशा पद्धतीने झाऱ्यावरती पकडायचा आणि जे आपण बेसन पिठाचं बॅटर बनवलं आहे ना, ते याच्यावरती असं प्रेस करत जायचं आणि खाली मस्त आपली इन्स्टंट अशी शेव तयारसुद्धा होते. तर ही ट्रिक तुम्हाला आधी माहीत होती का, हे मला नक्की सांगा. तर पूर्ण शेव इथं सोडून घेतल्यानंतर ना, याला थोडंसं 5 ते 10 मिनटं याला मस्त असं फुल गॅसवर शिजून द्यायचं आणि मग ही आपली भाजी खाण्यासाठी रेडी होते. वरतून थोडीशी कोथिंबीर ॲड करायची आणि आपली मस्त अशी भाजी ही खाण्यासाठी रेडी आहे. त्यानंतर मी इथे रांगोळीचे काही पॅचेस बनवायला घेतले होते. खूप दिवसांपूर्वी ना मी हे ट्राय केलं होतं, कारण मी एक इंस्टाग्रामला व्हिडिओ बघितला होता आणि त्यानंतर मी ट्राय करायचं ठरवलं. मार्केटमधून जाऊन ते पेपर वगैरे आणले आणि त्यानंतर ही रांगोळी अशी बनवायला घेतली आणि फर्स्ट टाईम ट्राय करत होते. आणि इथे आपले मस्त असे रेडीमेड रांगोळीचे पॅचेस बनून तयार आहेत. मी पहिल्यांदाच हे बनवलं होतं आणि खूप सुंदर बनले होते.
उठते सकाळी पहिल्यांदा चहा बनवते, लोक बनायची सुरुवात मी धन्यवाद म्हणत खेळते, कॅप्शन तयार करते, टॅग्स लावते नॅटली, माझा दिन चलतो ब्लॉग्स मध्ये स्वीटली. तुम्ही सांगा आवडला का माझा व्लॉग? मनीषा आहे मी तुमच्यासाठी नॉनस्टॉप, जे जे करते तुमच्या कॉमेंट शिवत सांगायला विसरू नका तुम्ही सगळ्यात. ब्रेकफास्ट तयार करते खूप प्रेमाने, शॉर्ट्स बनवते मी नीट अँड इनसेन, माझ्या बाळाला झोपल्याची घरी रुटीन, व्लॉग्स मधून मिळतो तुम्हा माझा सीन. तुम्ही सांगा आवडला का माझा व्लॉग? मनीषा आहे मी तुमच्यासाठी नॉनस्टॉप, जे जे करतीये तुमच्या कॉमेंटची वाट सांगायला विसरू नका तुम्ही सगळ्यात. प्रमोशन करते मी खूप लक्षाने, तुम्ही सपोर्ट दिली तर सगळ्या जमाने, कुठे कशाला म्हणता आई जेव्हाला, व्लॉग मध्ये तुम्हा सांगते प्रत्यक्षानं, मी जेवण बनवते की बनू सांगा, तुम्ही कॉमेंट्स मधून द्या मला मंगा, माझा व्लॉग तुमच्यासाठी तुमच्या प्रेमाने, मनीषाची दुनिया तुमच्या संगाने.